अवधी उरलेला आहे आणि भक्तांचा लोट भक्त हे मोठ्या प्रमाणामध्ये पंढरपुरामध्ये दाखल होत आहेत। एकादशीच्या दिवशी दर्शन घेणे शक्य नसल्याने भाविकांनी एकादशीच्या अगोदरच दर्शनासाठी येण्याचं पसंत केलं। आत्ता आपल्यासोबत काही वयस्कर भक्त आहेत, त्यांच्याशी आपण बोलत आहोत। रामकृष्ण हरी मौली। रामकृष्ण हरी। कुठून आलात तुम्ही? जळगाववरून आलेलो आहे आम्ही। आषाढी एकादशी निमित्त आम्ही म्हणजे याच्याकरता आम्हाला अगोदर यावं लागलं की नंतर खूप गर्दी होऊन जाते। वयस्कर लोक असतात, त्यांना चालणं फिरणं खूप त्रासदायक होतं, त्याच्यामुळे आम्हाला अगोदर यावं लागलं आहे। आता आम्ही पुंडलिकाच्या दर्शनाच्या लाईनीमध्ये लागलेलो आहे आणि दर्शन घेऊन जे समाधान अगदी आनंद होतो, जसं माहेरी आपण जातो, माहेरी जसा आनंद लुटतो तसाच आपल्या पंढरपुराचा आनंद लुटता येतो की याची किंमत कोणीही करू शकत नाही। भगवंताच्या दरबारी आल्यानंतर सगळं घरदार मनुष्य विसरून जातो। हा सोहळा अगदी अलौकिक आहे। हा आनंद सगळ्या भक्तांना अगदी घरी जो चालू शकत नाही तो इथे भगवंत त्यांना चालून आणतात। हेच भगवंताचं खूप वैशिष्ट्य आहे, म्हणून भगवंताला मानावं लागतं। एवढंच मला सांगितलं। घरातील सर्व दुःख, काम आणि वेदना ह्या सर्व गोष्टी विसरून फक्त पुंडलिकांची दर्शनासाठी, विठ्ठलाच्या दर्शनासाठी हे भाविक आलेले आहेत। आज आजींचं वय हे 60 वर्ष असतानासुद्धा त्यांच्या भावना ह्या अतिशय प्रफुल्लित दिसत आहेत। एकंदरीत या दर्शनातून त्यांना समाधान झाल्याचं व्यक्त होत आहे। देवगिरी एक्सप्रेससाठी अतुल शहाणे।